नमस्कार, मी श्रुती सुरवसे. जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. युवाकॉन 2017च्या कॉन्फरन्ससाठी पुण्यातून जाणाऱ्या उद्योजकांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. भारतीय उद्योजक आणि दुबई उद्योजक यांना एकत्रित आणण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये युवाकॉन 2017 दुबई कॉन्फरन्स घेण्यात येणार आहे. या कॉन्फरन्सद्वारे दोन्ही देशांमध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आणि म्युच्युअल बेनिफिट्स काय असावे, व्यवसाय करण्यासाठी कोणकोणती आव्हाने असतील, महिला उद्योजकांची आव्हाने या विषयांवर चर्चासत्र होणार आहे. युवाकॉन 2017 यांच्या मार्फत उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यासाठी एक नवीन व्यासपीठ निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. मी अविनाश नाईक, युवाकॉन कोर टीमचा मेंबर आहे. आम्ही ही युवाकॉनची दुबईला पहिल्यांदा मराठी व्यावसायिकांची इंटरनॅशनल कॉन्फरन्स ही अशी पहिल्यांदाच होती आहे. आजतागायत ही अशी काही कॉन्फरन्स झालीच नाही, ही इतिहासात पहिल्यांदाच होती आहे. आणि यासाठी आम्ही इकडनं 100 मराठी उद्योजकांना घेऊन चाललेलो आहे. आणि त्याचा उद्देशच असा आहे की आपल्याला ओव्हरसीज म्हणजे बिझनेस बियॉन्ड द बाउंड्रीज हे आमचं अचिव्हमेंट आहे, ते करायचं. त्यासाठी आम्ही ह्या सगळ्या 100 मराठी उद्योजकांना दुबईमध्ये घेतो आहे. आणि दुबईच का, तर दुबई हे ट्रेड सेंटर आहे आणि सगळ्या जगातनं तिथे लोक येत असतात आणि तिथनं संपूर्ण व्यापार होत असतो. आणि ह्या दृष्टीने आम्ही दुबईचं निवड केली आणि त्या ठिकाणी म्हणून आम्ही दुबईला ह्या मराठी उद्योजकांना घेऊन जातो आहे. त्या ठिकाणचे 100 उद्योजक त्यांना भेटणार आहेत आणि 1 to 1 त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे हे 100 उद्योजक आणि त्या 100 उद्योजकांचं ही मोठी कॉन्फरन्स होईल. आणि त्याच्यामध्ये भारतातनं गेलेल्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवायला तिकडे त्या उद्योजकांची मदत मिळेल. आणि त्या उद्योजकांना भारतामध्ये मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया हे जे आत्ता मोदीजींची संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आधारित मग जर का आपल्याला काही करता आलं म्हणून ते उद्योजक भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील आणि ह्या उद्योजकांचं भारतातल्या उद्योजकांना तिकडे मार्केट मिळेल. असा 1 to 1 हे करण्याचा उद्देश आमचा आहे. आणि त्यासाठी ही पहिल्यांदा आम्ही अशी कॉन्फरन्स 4 तारखेला कॉन्फरन्स आहे. 4 तारखेला संपूर्ण दिवसभर कॉन्फरन्स आहे. त्याच्यामध्ये तिकडचे एम्बसीमधले लोक येणार आहेत. त्यानंतर आपले जे भारतीय तिथे जी वकिलात आहे इंडियन एम्बसी त्याचे सगळे तिथले पदाधिकारी ह्या कॉन्फरन्सला अटेंड करणार आहेत. त्याच्यानंतर GMBF म्हणून जे आहे म्हणजे गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम हे जे आहे त्याचे पण आमच्याबरोबर त्यांनी टायअप केलेलं आहे आणि त्यांचेसुद्धा तिथले सगळे डिग्निटीज त्या ठिकाणी पार्टिसिपेट होणार आहेत. आणि त्या ठिकाणी व्यवसाय कसा करावा, दुबईमध्ये काय तुम्हाला करणं शक्य आहे, त्यासाठी काय काय परमिशन्स लागतील वगैरे ह्याबद्दल सगळी माहिती द्यायला तिकडचं दुबईचे कॉर्पोरेशनचे लोक तिथे येणार आहेत आणि ह्या उद्योजकांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यानंतर आपण इकडनं जे काही उद्योजकांना बोलवलं आहे त्यांचं पॅनल डिस्कशन आहे. पॅनल डिस्कशन वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीवरती आहे, त्याच्यानंतर डिमॉनिटायझेशनवरती आहे, त्याच्यानंतर प्रोडक्शनवरती आहे. असे सगळे वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवरती पॅनल डिस्कशन्स होणार आहेत असा दिवसभराचा. आणि त्याच्यानंतर नेटवर्किंगसाठी म्हणून आम्ही संपूर्णतः 2 ते 2.5 तास त्यांना दिलेले आहेत. वेगवेगळ्या स्लॉटमध्ये हे सगळे उद्योजक एकमेकांना प्रत्यक्ष भेटतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं नेटवर्किंग वाढवतील आणि त्याच्यामध्ये त्यांची ओळख होईल आणि मग बिझनेस एक्सचेंज त्यामध्ये करतील. असा दिवसभराचा म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असा 4 तारखेला कॉन्फरन्सचा पूर्ण कार्यक्रम आहे. नमस्कार, मी धनश्री जो, मी उद्योजिका आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे BLQS कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड. आणि युवाकॉन 2017 दुबई ही जी कॉन्फरन्स आम्ही घेतो आहे तर त्याच्या कोर कमिटीवर मी आहे. आता युवाकॉनची कन्सेप्ट अशी आहे की इंडियामधनं काही उद्योजक आणि दुबईमधले काही उद्योजक अशी एकत्र आपण ही बिझनेस कॉन्फरन्स घेतो आहे दुबईमध्ये. ह्याच्यामागचा मेन उद्देश असा आहे की दोन्ही ह्याच्यामध्ये काय बिझनेस ट्रान्झॅक्शन होऊ शकतं किंवा काय म्युच्युअल बेनिफिशियल काही बिझनेस होऊ शकतो याच्यासाठी मेन आपण हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी उपलब्ध करून देतो आहे. आणि याच्यामध्ये आत्ताचं करंट ह्याच्याप्रमाणे 200-250च्या पेक्षा जास्त उद्योजकांनी ऑलरेडी याच्यामध्ये रजिस्टर केलेलं आहे. आणि फक्त उद्योजक जे दुबईमधनं येणार आहेत ते फक्त जे इंडियन लोक तिकडे गेले तेच नाही आहेत,
तर तिथले जे लोकल उद्योजक आहेत तर त्यांचा पण याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे, त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूप लोकांनी तिथले जे लोकल लोक आहेत, जे लोकल एमिरेट्स आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ही जी कॉन्फरन्स आहे ही 4 तारखेला पूर्ण दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी ही कॉन्फरन्स दुबईला होणार आहे. जुषा वैद्य, मी पण उद्योजिका आहे. सुपरमाइंड म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काम करते. युवाकॉन ही अतिशय चांगली अशी सर्व उद्योजकांसाठी संधी आहे. आमची युवा म्हणून हा जो काही उपक्रम आहे याच्यामध्ये अनेक अशी लोक काम करतात, पण आमची एक कोर टीम आहे. त्याच्यामध्ये श्रीकांत जोशी, अजय कुलकर्णी, धनश्री जोग आणि मी मंजुषा वैद्य हे आम्ही सगळेजण काम करतोय. आता हे जे काही उद्योजक एकत्रित भेटणार आहेत युवाकॉन दुबईमध्ये, तर याच्यामध्ये असं असणार वेगवेगळे विषय आपण घेतो की दुबईमध्ये पुढचे चॅलेंजेस काय आहेत आणि तिथे व्यवसाय करण्यासाठी नेमकी कुठली आव्हानं समोर आहेत आणि त्यांना आपण कसं पार करायचं. महिला उद्योजकांसाठी सुद्धा वेगळं आपण एक सेशन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे की दुबईसारख्या ठिकाणी आयात आणि निर्यात या गोष्टींसाठी आपण उद्योजक म्हणून काय काम करू शकतो. या युवाकॉनमध्ये दुबईमधले कॉन्सुलेट लेवलचे, तिथल्या महानगरपालिकेचे म्हणजे आपण ज्याला म्युन्सिपाल्टी म्हणतो, तिथले अनेक चांगले उच्च पदस्थ असे अधिकारी तिथे येणार आहेत, ज्यामुळे आपल्या सगळ्या उद्योजकांना ऑथेंटिक अशी माहिती मिळणार आहे आणि यामुळे आपला पुढचा सगळ्यांना व्यवसाय करणं हे अतिशय सोपं होणार आहे. पुण्यातून जवळपास 147 उद्योजक चाललेत आणि दुबईतून जवळपास 100 लोकांची यादी आम्हाला आमच्याकडे रजिस्टर झालेली आहे. म्हणजे जवळपास 250 उद्योजक एकत्रित भेटणार आहेत. या चर्चासत्रात पुण्यातून 250 उद्योजक सहभागी होणार आहेत. या कॉन्फरन्समध्ये दुबईतील स्थायिक उद्योजकांचा देखील महत्त्वाचा वाटा असणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती जितेंद्र जोशी, श्रीकांत जोशी, अजय कुलकर्णी, धनश्री जोग आणि मंजुषा वैद्य असे उद्योजक उपस्थित असतील. दुबईला न जाऊ शकणारे उद्योजक जाणाऱ्या उद्योजकांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. इकडचा बिझनेस आपल्याला मिळू दे आणि आपला बिझनेस त्यांना मिळू दे आणि त्याच्यात त्यांना यश मिळू दे. आम्ही त्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांना बाय बाय करणार आहोत. हो, आता ही कॉन्फरन्स सक्सेस झाल्यावर त्यांना कॉन्फिडन्स येईल, मग पुन्हा आपले उद्योजक तिकडे जातील. माझं नाव हेमंत मेढी आणि आज सगळे आमचे युवाचे सगळे व्यावसायिक पुण्यातले इथं जमलेले आहेत. पुण्यातलेच आहेत असं नाही आहे, पुण्याबाहेरनं पण आलेले सगळे जे व्यावसायिक आहेत ते जमलेत आणि ते युवाकॉनसाठी चाललेले आहेत. आणि युवाकॉनला सगळे हे व्यावसायिक चालले, तिथेही अनेक व्यावसायिक तिथे या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहेत आणि या सगळ्या सहभागी व्यावसायिकांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी इथं आज आलेलो आहोत. आम्ही त्यांना गुलाबाचं फूल देणार आहोत आणि सीएफ करणार आहोत. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली. मोठ्या संख्येने असलेले इच्छुक कार्यकर्ते यांना झुलवत ठेवत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी ऐनवेळी आघाडी केली. 162 जागांपैकी 100 जागांवर आघाडी तर उर्वरित 62 जागांवर मैत्रीपूर्व लढत असा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. इच्छुक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होऊ नये यासाठी अर्ज दाखल करतेवेळीच एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांना घेऊन ही बैठक पार पडली. दुकानदाराने बेल्ट बदलून न दिल्यामुळे ग्राहकाने मित्रांच्या मदतीने दुकानदार आणि कामगारांना मारहाण केली. पिंपरी चिंचवडमधील गेलाड चौकातील राज स्टोअर्स मध्ये बेल्ट बदलवून घेण्यास आलेल्या ग्राहकाला बेल्ट बदलून दिला नाही या कारणामुळे मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. याचा राग घेऊन ग्राहकाने आपल्या 30 ते 35 साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. यावेळी सर्वांनी दुकानदाराला आणि कामगारांना मारहाण करण्यात आली. यावेळी लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि काही जणांनी दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सेलिब्रेशन ऑफ लाईफ तर्फे
फोटोग्राफी स्पर्धा पंडित भीमसेन जोशी कला दालनात आयोजित करण्यात आली. योगेश थिक यांच्या सेलिब्रेशन ऑफ लाईफ या फेसबुक पेजद्वारे फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे प्रदर्शन 3, 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी पंडित भीमसेन जोशी कला दालनात भरवण्यात आले. या स्पर्धेत असंख्य कलाकार फॅशन, जाहिरात, चित्रपट, नाटक यांसारख्या विशेष उल्लेखनीय कार्य करणारे मंडळी आहेत. प्रदर्शनात उद्घाटन प्रसंगी व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, उरळी कांचनचे युवा सरपंच सुदर्शन चौधरी आणि प्रसिद्ध उद्योगपती कल्याणी कदम यांच्या हस्ते झाले. गेल्या 2 वर्षापासून ही स्पर्धा घेतली जाते. हे या स्पर्धेचे 3रे वर्ष आहे. या स्पर्धेत अनेक चित्रकारांनी आपली चित्र प्रदर्शित केले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध छायाचित्रकार पुणे फोटोग्राफी सोसायटीचे प्रमुख सुनील कपाडिया आणि रिटायर्ड CID ऑफिसर पंढरीनाथ राऊत यांच्या हस्ते होणार आहे. नमस्कार. सेलिब्रेशन ऑफ लाईफचं हे 3रं प्रदर्शन मी करतो यंदाच्या वर्षी. बेसिकली सेलिब्रेशन ऑफ लाईफ गेल्या 4 वर्षापासून मी जो काही फोटोग्राफीचा प्रवास केला त्या प्रवासाच्या अंतर्गत मी पुण्याबाहेरच्या आणि ऑल ओव्हर म्हणजे लाईक उत्तरेपासून ते पुण्यापर्यंत जी लोक फॅशन फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छितात तर त्या लोकांना फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रकाश होतात आणण्याचं काम करतो आहे. आज सेलिब्रेशन ऑफ लाईफच्या माध्यमातून जे काही कलाकार फोटोशूटमध्ये झळकतात किंवा तुम्ही या एक्झिबिशनमध्ये काही फोटोज पाहिले तर ही लोक आज असंख्य जाहिरात, चित्रपट आणि रॅम्प वॉक्स याच्यावरती उत्तम काम करतात. बेसिकली हे सगळं करण्यामागचं कारण असं आहे की आज कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळत नाही आहे. इंडस्ट्री नावाचं दलदल, त्याच्यामध्ये पाऊल ठेवणारी तरुणाई संख्येने बेसिकली, आणि ह्यांना कुठेतरी चांगला पाठिंबा मिळावा किंवा काय याच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून फोटोग्राफीच्या माध्यमातून एक प्रवास चालू केला. आज त्याला 4 वर्ष पूर्ण झाली. आज उद्घाटन सकाळी 10:30 वाजता त्याचं मंगेश तेंडुलकर, त्याच्यानंतर कल्याणी कदम, पुण्यातले उद्योगपती, उरळी कांचनचे सरपंच सुदर्शन चौधरी, रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर काळे सर, अशा असंख्य मान्यवर मंडळी आली. उद्या आणि परवा हे 2 दिवस हे प्रदर्शनाचे 2 दिवस रंगतील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत. याच्या व्यतिरिक्त प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण गेल्या 2 वर्षी फोटोग्राफर्स लोकांची स्पर्धाही आयोजित केली होती. ती यावर्षी पण आयोजित केली. त्याला संख्येने लोकांचा खूप छान प्रतिसाद होता. ज्याला पहिला आपण 20 फोटोग्राफर्सना आपण प्राधान्य देतो या एक्झिबिशनमधनं. बेसिकली माझ्यासारखी म्हणण्यापेक्षा जी लोक शून्यातनं पुढे जातात, ज्यांना जी लोक कायम व्यासपीठाच्या शोधात असतात किंवा काय, तर त्या लोकांना व्यासपीठ देण्यासाठी म्हणून हे फोटोग्राफी कॉम्पिटिशन मी माझ्या परीनं ऑर्गनाईज केली होती. ज्याच्यासाठी पुण्यापासून ते ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे जसं की भंडारदरा, नागपूर, औरंगाबाद, मुंबई यासारख्या असंख्य शहरातनं या लोकांच्या एंट्री झाल्या होत्या, जिथे ह्या सगळ्या एक्झिबिशनला त्यांचे फोटोज लागलेले आहेत. सो असे हे 3 दिवस एक्झिबिशनचे ते रंगणार आहेत. सर याच्याही पलीकडचं सेलिब्रेशन ऑफ लाईफमध्ये जे काही कलाकार या 4 किंवा सेक्टरमध्ये काम करतात, फॅशन, चित्रपट, जाहिरात आणि नाट्य, तर या लोकांना एक पाठिंबा, एक शाबासकी किंवा पुढे जाण्यासाठीचं प्रोत्साहन म्हणून यावर्षीपासून आपण एक पुरस्कार जाहीर करतो. ते देण्यासाठी यावर्षीचे म्हणजे तो कार्यक्रम मला पहिल्यांदाच आहे, तर ते देण्यासाठी पुण्याचे क्राईम ब्रांचचे हेड म्हणजे PR पाटील सर येणार आहेत. तर हा प्रदर्शनाचा हा प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम उद्या परवाच्या दिवशी रंगणार आहे. सो असं एकंदर हे 3 दिवसाचं सत्र आहे. सेलिब्रेशन ऑफ लाईफ या पूर्ण वाटचालीमध्ये खरं तर आमचा यावर्षीचा पहिलाच दिवस. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही हा एक्झिबिशन आणि सर्व गोष्टी बघितल्या होत्या, पण यावर्षी पहिल्यांदाच योगेश टिक यांच्याकडनं ही आम्हाला एक संधी मिळाली की ज्या संधीमुळे आम्ही एक स्पर्श सिरीज इथे लॉन्च केली आहे. तर या फोटोशूटमध्ये योगेशची म्हणजे खरं तर त्याची एकदम अशी मेहनत आणि आमचं काम या सर्वांची सांगड घालणारे सर्व लोक, आर्टिस्ट या सर्वांचं मिश्रण करून हे स्पर्श सिरीज तयार झाली आहे. आणि या वर्षाला आमचं पहिलंच इथे फोटोशूट इथे लॉन्च झालं. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की या गोष्टीमुळे एका कलाकाराला कशाप्रकारे प्रोत्साहन मिळतं, या कलाकाराला कशाप्रकारे आपण समोर जाऊ शकतो याची जी बांधिलकी आहे ती योगेशकडनं खरंच शिकायला पाहिजे. आणि इतकं सुंदर इथे सर्व फोटोज एकदम मस्त आणि सर्व कन्सेप्ट जे आहेत ती योगेशचे खरंच खूप सुंदर होते. आणि अशा पूर्ण या कलादालनामुळे पण एक पुण्याला एक वेगळ्या प्रकारचा एक हातभार लागतो, एक वेगळ्या प्रकारचे एक फोटोग्राफी, एक वेगळ्या प्रकारचं कन्सेप्ट आणि कलाकारांचं प्रोत्साहन या सर्व गोष्टीमुळे ते खरंच या सर्व गोष्टीला वाव मिळते. त्यामुळे आम्ही खरंच योगेश आणि या सेलिब्रेशन ऑफ लाईफ या पूर्ण टीमला मी नेहमी मिस करतो. आणि कधीतरी आम्हाला काम करायची इच्छा झाली किंवा काही आम्ही हौसी कलाकार असो की मेहनत घेऊन कलाकार असो, आम्ही सर्वांचं इथे योगेशने आम्हाला फारच कौतुक केलं आहे. आणि या वर्षाचं 2रं वर्ष सेलिब्रेशन लाईफचं खूप आनंदात आणि खूप चांगलं चाललं आहे.
त्याबद्दल योगेशचे धन्यवाद आणि सेलिब्रेशन ऑफ लाईफ यांचेसुद्धा धन्यवाद. हाय, मी मुग्धा नांगरे. योगेश बरोबर मी चाहूल चैत्राची हा फर्स्ट फोटोशूट केला होता. हा माझा पहिला फोटोशूट आहे. योगेशसोबत मी तसे 4 फोटोशूट केलेले आहेत आणि योगेश हा महाराष्ट्रामधला पहिला असा फोटोग्राफर आहे जो कन्सेप्च्युअल फोटोग्राफी शूट्स करतो आणि ह्याची दखल हैदराबादनी घेतलेली आहे पण अजून इथे कोणी घेतलेली नाही आहे. सो असं मला वाटतं की त्याचं हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या सगळ्या शूटचं तर त्याचं कोणीतरी नोटीस करावं आणि लोकांपर्यंत हे पोचावं एवढी अपेक्षा आहे. ह्या शूटनंतर मला खूप सारे शूट्स मिळाले. मी त्याच्यासोबतच 4 शूट्स केले आणि मला आत्ता रिसेंटली एक नवीन प्रोजेक्ट मिळालं आहे. इट्स जस्ट बिकॉज ऑफ हिम ओनली आणि ते प्री वेडिंग फोटोशूट आहे. सो त्याचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या या लाईफमध्ये खूप जास्त आहे कारण की त्याच्यापासूनच मी ॲज अ मॉडेलिंग फोटोग्राफी म्हणजे मॉडेलिंग हा माझा कल नाही आहे, ॲक्टिंग आहे पण मॉडेलिंग फोटोग्राफी हा त्याच्यामुळे झाला माझ्या आयुष्यामध्ये. सो इट्स अ गुड थिंग आणि आय विश हिम ऑल द बेस्ट. आणि इकडे भरपूर वेगवेगळ्या फोटोग्राफर्सचे फोटोशूटसुद्धा केलेले आहेत म्हणजे त्यांनीच केलेले आहेत. त्याचे सगळे कन्सेप्च्युअल फोटोशूट्स आहेत. सो इट्स रिअली गुड आणि सगळ्यांनी इकडे या, हे बघा आणि तुम्हालाही खूप आवडेल. थँक्यू. हेलो, दिस इज़ अनुराग. मैं बनारस से हूँ, वेल नोन इज़ वाराणसी और मैं बहुत शुरू से ही 2002-3 से मैं इंडस्ट्री में जुड़ा हुआ हूँ. स्टेज आर्ट और बाकी सारी चीज़ों में इन्वॉल्व रहा हूँ और काफ़ी सारे फ़ोटोशूट्स और मॉडलिंग वगैरह करता रहा हूँ 2006-07 के बाद से. पुणे आने के बाद मैं यहाँ पे MCA कर रहा हूँ. डॉक्टर DY पाटिल से मैंने कंप्लीट किया अपना मास्टर डिग्री और उसके कुछ ही समय बाद 2012 से मैं योगेश सर के साथ जुड़ा हुआ हूँ जो कि फाउंडर हैं COL के. और इनसे जुड़ने के बाद मैंने 1-2 फ़ोटोशूट किए हैं इनके साथ. अभी तक अच्छे से काम करने का मौका नहीं मिला है पर मुझे लगता है कि जल्दी मिलने वाला है. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है. मुझे ऐसा लगता है कि COL एक ऐसा प्लेटफॉर्म है जहाँ पे जो लोग अपने लाइफ में कुछ डिफरेंट करते हुए इन चीज़ों में इन्वॉल्व हैं जैसे फ़ोटोग्राफी और कल्चरल एक्टिविटीज़ से, उनको एक अच्छा प्लेटफॉर्म मिलता है COL में. और मुझे भी कुछ ऐसी ही चीज़ें नसीब हुई हैं यहाँ पे आने के बाद. और बहुत सारे लोग हैं, बहुत सारे सपोर्टिव लोग हैं. योगेश सर कुछ बहुत डाउन टू अर्थ पर्सन है, लोगों की बहुत हेल्प करते हैं, चीज़ों को समझते हैं, बिल्कुल इन्वॉल्व रहते हैं इस सारी चीज़ों में. बहुत अच्छा लगा मुझे इन सारी चीज़ों में जुड़ने के बाद. विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली, यामुळे त्यांनी बीजेपीकडून अर्ज दाखल केला. भाजपचा अधिकृत AB फॉर्मही त्यांना मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत. राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली आहे, त्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. अखेर त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपचा अधिकृत AB फॉर्मही त्यांना मिळाला आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेकांना डावलून राष्ट्रवादीने अनिल भोसले यांना उमेदवारी दिली होती. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.